हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो आहे बीडच्या रेल्वे स्टेशनला, म्हणजे एक्झॅक्ट स्टेशनवरती नाही पण त्याच्या अगोदर येऊन थांबलेलो आहे. तिथलं तुम्हाला दाखवतो अपडेट. भरपूर अशी अपडेट झालेली, तर चला तुम्हाला अपडेट दाखवतो. हे आहे बघा पुढं आपलं बीडचं रेल्वे स्टेशन आहे आणि या साईडला आपण मागच्या व्हिडिओमध्ये गेलो होतो. तर भरपूर पुढे पण अपडेट आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर दाखवतो की ह्या साईडला इलेक्ट्रिक जे तार आहेत त्याचं काम चालू होतं, मी साईडला त्या पलीकडच्या साईडला. आणि आत्ता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला स्टेशनच्या तिकडे तर आहे पण स्टेशनपासून ते खूप लांबपर्यंत नजर जाईन ना तिथपर्यंत काम झालेलं आहे. आपण पुढे जाणार आहे. पण सगळ्यात मेन म्हणजे इलेक्ट्रिक कामचं जे आहे ना, इलेक्ट्रिक काम ते भरपूर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठं इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे. बिग अपडेट आहे. आणि ट्रॅकचं पण भरपूर काम झालेलं आहे. हे बघा पुढं असे हे हातरले आले आहेत खाली, आणि त्या साईडला जर ट्रॅकचं तर काम भरपूर झालेलं आहे. आणि हे बघा तार इकडे खडी टाकायची राहिली, पण इकडे भरपूर झाले काम. तुम्हाला दाखवतो. इथं राहिले फक्त खांब बसवायचा, पण काम बघितलं तुम्ही तर हे बघा थोडंसं आपण जाऊ बीडच्या साईडला. लोक पण भरपूर आहेत तिथं. आता ट्रेनचं टायमिंग तर झालं आहे, 12:30 ट्रेन 11:41 झाले. लेवलचं काम पण भरपूर झालेलं आहे. आता हा जो मधला भाग आहे एवढा कम राहिला आहे लेवलसाठी, आणि पुढचा तो आता तो पूलचं काय करतील काय माहिती. पण आज तर एवढा पाऊस पडला आहे काल रात्रीपासून. पुढे पण स्टेशनपासून याचं काम चालू आहे, JCBचं काम चालू आहे. JCB ट्रॅकचं कामचं भरपूर झालेलं आहे. बघू शकता लेवलिंग पण झाली आहे, साईट परत ट्रॅक व्यवस्थित टाकलेले आहेत, सगळं झालं आहे. आणि इलेक्ट्रिकचं काम तर भरपूर झालेलं काम. आणि इथपर्यंत हे टाकून ठेवले ट्रॅक. पुढे ट्रेनचे जे ट्रॅक आहेत ते इथं पुढे टाकायचं राहिलं. बघा इथपर्यंत टाकले, पुढे टाकायचं राहिलेलं. त्या साईडला पण काम चालू आहे. भरपूर असं काम चालू आहे. पुढे आणखी एक काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो. इकडे पण भरपूर अशी लेवलिंग केलेली. स्टेशनवरती भरपूर असे अपडेट आहे, म्हणजे इथं भरपूर काम झालं आहे. आता फक्त आपल्याला त्या साईडला जायचं आहे, वडवणी साईडला. तर तिकडचे पण अपडेट बघू आपण, किती इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे आणि ट्रॅकचं पण. इथपर्यंत लेवलचं काम झालेलं आहे, म्हणजे पूर्ण नाही झालं पण झालं आहे. कच्चं काम झालं म्हणून होतं. आता पुढं आणखी राहिलं आहे, तिकडे कनेक्ट करायचं आहे पुढं.
तिकडं काम नाही झालेलं, ट्रॅक नाही टाकलेली. पण हे जे व्हाईट कलरचं आहे ना, त्याला काय म्हणतात, ते भरपूर पुढं टाकत आलेले. अजून ते लेवलिंग राहिली त्याची. हे बघा, हे जो आहे प्लॅटफॉर्म होईल, म्हणजे प्लॅटफॉर्म म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे स्टेशनपासून, तो असंच कनेक्ट होईल इथपर्यंत. पुढे जाईन की नाही काय माहीत, कारण की सध्या तरी ट्रेन छोटी येते मग त्याच्यामुळे तरी गरज नाही. पण ज्यावेळेस ट्रेन इलेक्ट्रिक ट्रेन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ती खूप मोठी असते, एकदम लांब असते. त्याच्यामुळं ह्याची गरज लागणार. तर ते हे झालेलं आहे, म्हणजे चालू आहे याचं काम. बघा समोर लोक भरपूर आहेत, ट्रेनची वाट बघत असलेले. असं झालं इलेक्ट्रिकचं काम. आता इथपर्यंतच ठीक आहे, कारण पुढे एवढी म्हणजे पुढे जायची एवढी गरज नाही, कारण की एवढी नाही आहे अपडेट. सध्या तिथं कामच चालू आहे. तर आपण आता जाऊ वडवणी साईडला. त्या साईडची जी अपडेट आहे ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आहे वडवणीची साईट. आणि आपण आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला किती काम झालं इलेक्ट्रिकचं ते. हे बघा, आपण मागच्या वेळेस जसं आलो होतो तर त्यावेळेस इथलं काम चालू होतं. तर आता भरपूर असं काम झालेलं आहे. लाईट त्या तारा वगैरे आहेत डीपीच्या, जिथून लाईट सप्लाय होणार आहे, त्या पण कनेक्शन जे कनेक्ट आहे ते प्रॉपर केलेले आहेत. अगोदर थोडंफार राहिलं होतं. आणि डीपीचं पण काम भरपूर झालेलं आहे, पण अजून वर्किंगमध्येच आहे. इथं पण जे ऑफिस आहे सप्लाय करण्यासाठी, त्याचं पण काम चालू आहे आणखी. आणि अजून वर्कर आले आहेत, ते आर्थिंगचं काम करणार आहे. बघू शकता तुम्ही किती काम झाले. आणि तुम्ही जर हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे, समजलं असेल की किती काम झालं तर त्या व्हिडिओमध्ये बघितल्यावर. आणि आत्ता बघा तुम्ही, इलेक्ट्रिकचे तारचं जे काम आहे ना, पुढं भरपूर झालेलं आहे. अगोदर तर फक्त खांब वगैरे बसून थोडंफार तारेचं काम झालं होतं, पण आता बघितलं तर तुम्ही खूप लांबपर्यंत काम झालेलं आहे. ते आता तुम्हाला मी ते मध्ये जो ब्रिज होता तिथपर्यंत ते तुम्हाला दाखवलं होतं मी. आणि आता आपण त्या ब्रिजच्या पुढं सुद्धा जाणार आहे. मेन म्हणजे ते तिथं अपडेट दाखवणार आहे, कारण की त्याच्या पुढंच आपण कंटिन्यू नव्हतं केलेलं. आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत ना, तर ते खूप जरा वेगवेगळे येणार आहेत. रेल्वेचे नाही, थोडेसे वेगळे येणार आहेत की तुम्हाला आता पुढे समजतील लवकरच. तर सध्या तरी आपण आता वडवणीच्या साईडला जातो आणि तिथली तुम्हाला अपडेट दाखवतो मी. तारेचं काम तार जी जॉईन केली ना ती भरपूर लांबपर्यंत आहे. ती कुठपर्यंत जॉईन केली ती पण तुम्हाला दाखवतो. लवकरात लवकर आता ट्रेन वडवणीपर्यंत जायला पाहिजे. हे बघा, इथपर्यंत आपण कवर केलं होतं ह्या ब्रिजपर्यंत. आणि आता इथून पुढे जाणार आहे. तर सध्या बघा, ते मागच्या वेळेस पण पाणी तेवढंच होतं ना, अजूनसुद्धा तेवढंच पाणी. किती पाणी. आणि आता आपण जाणार आहेत पुढं. आणि पुढं आल्यानंतर बघा, जे लेवलिंगचे काम म्हणायचं गेलं ना, तर अशी इथे थोडीशी खडी लेवल करायची राहिली. आणि स्टील इथपर्यंतसुद्धा काम झालेलंच आहे, खांबचं आणि ताराचं. आणखी आपण पुढे जाणार आहे, पण 4-5 खांब आहेत पुढं, तिथपर्यंत कनेक्शन दाखवते. आपण त्याच्यानंतर पुढं जाणार आहेत. आणि हे बघा, साईडनी घरं वगैरे गाव. ह्या थोडीशीच म्हणजे पुढं गेल्यानंतर थोडंच काम झालेलं आहे. आणि त्याच्या पुढं आपण बघू किती काय झालेलं आहे काम, काय राहिले ते. कारण की मेन म्हणजे हे जे असतात ना मधले लोकेशन, तिथंच काम झालेलं नसतं. मोस्ट ऑफ जे दिसतात ना गोष्टी तिथपर्यंतच काम झालेलं असतं. आणि मध्ये खूप कामं राहिलेले असतात. तसं तर आत्ता जिथपर्यंत आपण गेलो तिथपर्यंत भरपूर असे मध्ये काम झालेले आहेत, थोडेफार राहिले आहेत. तसंच आपण आता पुढे बघू की किती काम राहिले. हा आहे लास्ट पोल इलेक्ट्रिकचा. आणि इथपर्यंत
जे इलेक्ट्रिक तार आहे ती कनेक्ट केलेली. त्याच्यानंतर बघू शकता काहीच नाही, पोलचं काम झालेलं. मध्ये काम जर सोडलं ना तर काही झालं नाही. त्याच्या पुढं बघितलं ना तर काम राहिलेलं आहे. मध्ये गॅप जर सोडला तर त्याच्या पुढं इलेक्ट्रिक खांब जे आहेत त्याचं काम, म्हणजे इलेक्ट्रिक खांब दिसते, त्याला तार वगैरे कनेक्ट केले की नाही ते माहीत नाही, पण तिथपर्यंत काम असं दिसतं आहे. आणि हे बघा त्याच्या झाडीच्या पलीकडे घर आहे, म्हणजे किती मोठं बीड अजून मोठं होत चाललं आहे. तिकडे पण प्लॉटिंग काढलेली आहे. आम्ही बघू शकतो तुम्ही किती लांब आलो आहेत. आम्ही तो एक ब्रिज आणि त्याच्या पलीकडे ते इलेक्ट्रिकचं ते DP आणि भरपूर असं पुढं आलो आहेत आपण. आम्ही असे 2 ब्रिज कंप्लीट करून आलो. त्या साईडचा हा एक इथं आल्यानंतर बघू शकता हे तुम्ही, इथं प्लॉटिंग काढली, घर पण आहेत, शेती पण आहे. तिकडं पण रो हाऊस न म्हणता ना, आय थिंक रो हाऊसच वाटतं, तिकडे पण बांधलेले. कसलं भारी वाटतं इकडं ना, एकदम निसर्गाचं वातावरण, शांतता. आणि तिथपर्यंत काम झालेलं आहे. आणि त्याच्या पुढं बघितलं तर काहीच पोलचं काम नाही झालं. आणि आणखी पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक पोल उभा केलेले दिसते. तर असं अपडेट आहे बघा. ही माझ्या मागं आली शूटसाठी, मला म्हणजे शूटला यायचं. आता बघा किती दमली माहिती का. खूप चालावं लागतं. आणि हे बघा असं पाणी काढून दिलं ना तिथे, बघा किती पाणी वाहते बघा. ते त्या साईडला दिसत असेल तुम्हाला, एकदम क्लीन वॉटर. बघा ते घर कसलं भारी वाटते ना. आणि इकडे रेट पण कमी असणार प्लॉटिंगचा, कारण की सर्व आउट बीडच्या बाहेर येते ना, त्याच्यामुळं. तिथं JCBचं काम चालू आहे. पुढं आल्याच्या नंतर ना हे बघा इथं जसं JCBचं काम चालू आहे. आणि त्याच्या पुढे गेलं ना तिथे तर ट्रॅक तिथपर्यंतच ट्रॅकचं काम झालं आहे. परत हे जे ट्रॅक नाही तुम्हाला पुढे दिसणार ना, तिथं काम चालू आहे. ते तुम्हाला दाखवलं थोडंसं. पुढे गेल्याच्या नंतर JCBमध्ये काहीतरी काम चालू आहे. आणि तुम्हाला आठवत असेल बघा, मी बीड सोलापूरचा जो ब्रिजचा व्हिडिओ बनवला होता ना, त्याच्या पुढे ज्यावेळेस चालत आलतो का, तसा मोठा एकदम ब्रिज दिसला आणि तिथं खालून नदी जात होती वाहत बघा. तर तो हा ब्रिज आता इथं कनेक्ट झालेला आहे. म्हणजे आपल्या इथपर्यंत कनेक्ट जे दाखवायचं होतं अपडेट हे कंप्लीट झालेलं आहे. आणि जे JCB दिसते का त्यालाच चिटकून एक ब्रिज आहे, तिथपर्यंत पण जाणार आहेत आपण. ते तुम्हाला मी दाखवतो. तिथं काहीतरी JCBचं काम चालू आहे. आणि तिथं ट्रॅकचं थोडंसं राहिलं आहे. त्याच्यानंतर परत कंटिन्यू झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, कंटिन्यू काम झालेलं आहे. इथे ट्रॅक आणून टाकलेले, तसे त्या साईडला पण टाकले होते ट्रॅक आणून. हे बघा आपण आता आलो आहे आणि इथं खडी वगैरे हातरलेली, तिथं JCBचं वरती काम चालू दिसत असेल तुम्हाला. आणि ती बघा नदी, बघू शकता तुम्ही. तो झाला ब्रिज आणि तिथं काम चालू आहे. आपण त्या ब्रिजपर्यंत आलो होतो. तिथं ट्रॅक्टर वगैरे आहे, त्याचं काम चालू आहे. आणि थोडंसं पुढं जाऊन दाखवतो. आणि आपला ब्रिज जो आला होतो ब्रिजपर्यंत, ते काम तिथपर्यंत झालेलं आहे. असं तुम्हाला दाखव. हे बघा ही असं नदी आहे आणि बघू शकता नदी, त्याचं काम चालू आहे. मागच्या वेळेस जे दाखवलं होतं तुम्हाला, हे बघा इथपर्यंत असं काम झालेलं दिसतंय तुम्हाला. इथं काम चालू आहे भाई. हे बघा घाण खाली, आणि तिकडे असं काम चालू आहे. इथं पण JCBचं काम चालू आहे.
लेवल वगैरे, आणि तिकडं ट्रॅक्टरने काम चालू आहे. आणि ती बघा नदी, मागच्या वेळी ज्यावेळेस चालतो ना त्यावेळेस एवढं पाणी म्हणजे होतं, पण थोडंसं वाढलेलं दिसतं पावसामुळं. आणि असं आहे बघा, इथपर्यंत अपडेट, इथपर्यंत आपलं कंप्लीट झालं. तर ही आहे आपली वडवणीची साईट. आत्ता जसं मी शूट करून तिकडे गेलो होतो, त्या चालत होतो म्हणजे त्या ब्रिजपर्यंत. तर ते मला सुपरवायझर होते जे, ते सांगत होते मला की जो ब्रिज तुम्ही बघितला असेल ना तो होता 60 कोटीचा. आणि आता तो कसं झाला माहिती आहे का, जे हे ट्रॅक दिसत आहे माझ्या मागं, ज्यावेळेस एकदम स्ट्रेट लाईन असते ना त्यावेळेस ते जे ट्रॅक पण आहेत ना ते एकदम स्ट्रेट पाहिजे. थोडे जरी असे थोडेफार जरी थोडेसे असे लाईन ट्रॅक जे अशी जरी थोडीशी झाली ना, ती ट्रॅक पटरीची आपली जी ट्रेन आहे ती पटरीहून खाली येते. तर तिथं झालं सीन काय माहिती आहे का, कारण की अगोदर होतं ट्रॅक टाकलेले होते आणि नंतर आता ते ट्रॅक पूर्ण काढले तर काम चालू आहे. तर त्यांनी मला सांगितलं की जे जो ब्रिज आहे तिथला, तर तो ब्रिज थोडासा क्रॉस झालेला आहे. आता त्या ब्रिजला परत लाईनवर आणण्यासाठी 6 ते 7 कोटी, जवळजवळ 10 कोटीच्या आसपास खर्च लागणार आहे फक्त त्याला थोडंसं साईडला आणण्यासाठी. मग त्याच्यानंतर तिथं खडी टाकणार, मग ट्रॅक टाकणार, सगळ्या गोष्टी असं सांगत होते. आणि मागं पण एक ब्रिज पाडला आहे त्यांनी, म्हणजे त्यांच्या मिस्टेकमुळे एवढ्या कोटीचं नुकसान होतं आहे. बघितलं तुम्ही आत्ता जी आपण अपडेट जे बघितली ना, तो मेन जो एरिया होता तो बिंदुसारा, जी नदी आहे आपली बिंदुसारा नदी, त्या साईडचा होता. म्हणजे असं लोकेशन बघितलं तर असं होता हा आजचा अपडेट. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.